ठाणे पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची घोषणा झाल्यानंतर महायुतीतील भाजपा आणि शिंदे गटामध्ये वाद उफाळून आला होता। गेल्या काही दिवसांपासून ठाणे विधान परिषदेच्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या चर्चेचा अखेर पूर्णविराम मिळाला आहे। शिवसेना शिंदे गटाकडून उपनेते रवींद्र फाटक यांना अधिकृत उमेदवारी मिळाल्याचं सूत्रांनी सांगितलं। सोमवारी रवींद्र फाटक हे नामनिर्देशन पत्र सादर करतील। ठाणे पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची घोषणा झाल्यानंतर महायुतीतील भाजपा आणि शिंदे गटामध्ये वाद उफाळून आला होता। या मतदारसंघावर भाजपने दावा करण्यास सुरुवात केली होती। भाजपकडे 444 मतांची संख्याबळ आहे, तर शिंदे गटाकडे 346 मते आहेत। या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी किंगमेकरच्या भूमिकेत असल्यानं महायुतीकडून क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा रंगली होती, परंतु शिंदे यांना हा मतदारसंघ सुटल्याने रवींद्र फाटक यांना शिंदे गटाकडून अधिकृत उमेदवारी मिळाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले। यापूर्वी देखील रवींद्र फाटक हे आमदार म्हणून विधान परिषदेवर निवडून आले होते। उमेदवारी मिळाल्याचे कळताच फाटक यांनी टेंभे नाका येथे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात जाऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेतली, तसेच त्यांना पक्षाचा उमेदवारी अर्ज देखील आल्याचं कळतंय।